नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी खूप रडत असते. जीवा नंदिनीला सावरतो आणि म्हणू लागतो शांत हो, सावर स्वतःला. नंदिनी म्हणते पण जीवा म्हणतो हो तू शांत हो, पण तुझ्या आज एक गोष्ट लक्षात आली आहे का? आज जे काही घडलं त्यातून आपण वाचलो, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? रम्या, वसू आत्या आणि तो विजय आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. रम्या तर आज आपल्याला फॉलो करत आपल्या मागून हॉस्पिटलपर्यंत आली होती. म्हणजे त्यांचा आपल्यावर संशय आहे आणि काव्याचा सुद्धा संशय अजून पूर्णपणे मिटलेला नाही. तर नंदिनी जीवाला म्हणते हो ना, आज तुम्ही पाहिलंत ना तिने मला कसं रोखून विचारलं. तर आता नंदिनीला काव्याचा तो प्रश्न आठवतो. काव्या नंदिनीला म्हणालेली असते, ताई हे सगळं काय आहे? अगं ऐकायला किती ऑड वाटतंय. खोटं पोट आणि तुमच्या रूममध्ये. ताई नक्की काय प्रकार आहे हा? नंदिनी खूप हे सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि म्हणू लागते जीवा ह्या सगळ्या गोष्टीत आपण भरडले जातोय. जीवा आपल्याला वाटतंय की सगळं काही सोपं आहे, परंतु नाही. या जगाच्या भिंती हळूहळू आपल्या जवळ येऊ लागल्या आहेत आणि असंच जर होत राहिलं तर आपण यात दबले जाणार आहोत. आपण यात गुदमरून जाऊ. जीवा तुम्हाला कळतंय ना, आपण जेवढं सत्य लपवण्याचा प्रयत्न करू तेवढे आपण या सगळ्यात अडकले जाऊ. जीवा म्हणतो नाही नंदिनी, असं काहीही होणार नाही. आज पाहिलेच ना की आपण दोघांनी एकमेकांना कसं सावरून घेतलं. आज आपण या सगळ्यातून वाचलो आहोत आणि आज होतो ना आपण एकमेकांसोबत, मग यानंतर सुद्धा असणार आहोत. आणि हो, यापुढे असं काहीतरी होणार नाही की कोणाचाही आपल्यावर संशय येणार नाही. असं काहीतरी करूयात ना आपण. आणि नंदिनी जोवर आपण एकत्र आहोत ना तोपर्यंत आपलं कोणीही काही बिघडू शकत नाही. तर नंदिनी जीवाला म्हणते जीवा आपण कायम सोबत असू ना? तर आता जीवा नंदिनीला उत्तर देत म्हणतो हो नंदिनी, काही काळजी करू नकोस, आपण कायम एकत्र असणार, अगदी कोणत्याही परिस्थितीत आणि पुढचे 7 जन्म. आणि नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे कोणतंही खोटं आपल्याला हॉट करणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायला हवी. जीवा नंदिनीला जवळ घेतो, तिला सावरतो, आधार देतो, परंतु या सगळ्यात मात्र जीवासुद्धा खूप खचून जात असतो. जीवाला सुद्धा या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो, परंतु जीवा स्वतःचा त्रास बाजूला ठेवत नंदिनीला सावरण्याचा, तिला शांत करण्याचा आणि आधार देण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं काव्याची काही पार्थने काढलेल्या स्केचपासून नजर हटत नसते. वटपौर्णिमेचं स्पेशल असं गिफ्ट पार्थने काव्याला दिलेलं असतं, ते म्हणजे त्या दोघांचं वटपौर्णिमेला फेऱ्या मारत असताना काढलेलं स्केच. आता ते स्केच इतकं अप्रतिम असतं की काव्या मात्र ते स्केच सतत पाहत असते. ते स्केच पाहिल्यानंतर काव्याला तिच्या वटपौर्णिमेचे क्षण आठवतात. वटपौर्णिमेची पूजा करत असताना पार्थने तिचं स्केच काढलेलं असतं आणि ते स्केच अगदी हुबेहूब असतं आणि त्यामध्ये फक्त काव्या एकटी नसते तर पार्थही तिच्यासोबत असतो. काव्याला होणारा भास पार्थने अगदी बरोबर स्केचमध्ये उतरवलेला असतो. दोघांचीही मनं एकमेकांना अगदी व्यवस्थित समजून घेत असतात आणि या क्षणी काव्याला आठवते ती तिची पहिली वटपौर्णिमा, ज्यावेळी काव्याने हे नातंही स्वीकारलेलं नसतं, परंतु त्यावेळी तिने पार्थसाठी वटपौर्णिमेचं व्रत केलेलं असतं. त्यावेळी पार्थ काव्याचं कौतुक करत म्हणतो, खूप सुंदर, छान आणि सात्विक दिसताय. आता ह्या दोन्हीही वटपौर्णिमा काव्याच्या अगदी व्यवस्थित लक्षात असतात. पहिल्या वटपौर्णिमेला अगदी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत पार्थ काव्याला म्हणालेला असतो, संसाराच्या सप्तपदीत वचन देतात पुरुष पण निभावतात मात्र बायका. वर्षातून एकदा गुलाबाचं फूल देतो तो नवरा, तो पुरुष, परंतु त्याच गुलाबाचा गुलकंद करून संसाराचा गोडवा वाढवतात त्या बायका. संसाराची गाडी पुरुष हातात घेतो पण त्या ड्रायव्हिंग सीटवर असतात त्या बायका. तुम्ही बायका ज्या श्रद्धेने न थकता न डगमगता व्रत करता ती चिकाटी, तो भाबडेपणा पुरुषात मात्र नसतो. आणि म्हणून मला असं वाटतं की बायका व्रत करतात. काव्या पुन्हा पुन्हा त्या स्केचकडे पाहत असते. ते चित्र तिला खूप आवडलेलं असतं. आता आपल्या बाळाला आवाज देत काव्या त्याला म्हणते, बघतोयस ना बेबू, बाबाने किती छान चित्र काढलंय. पण बेबू तू एक गोष्ट लक्षात ठेवा, तू जरी आलास तरी बाबांची फेवरेट मीच असणार आहे. हो रे बाळा, मला कळतंय तुला भूक लागली आहे ना. दिवसभर मम्माने काहीच खायला दिलं नाही ना, पण मम्माचा उपवास होता. पण हो, काळजी करू नकोस, आता तुझे बाबा स्वतःहून किचनमध्ये गेलेत, आपल्यासाठी काहीतरी स्पेशल डिश नक्कीच बनवणार. हो, जरा कळ सोच ना, तुझे बाबा काहीतरी बनवून आणणार आहेत ना आपल्यासाठी.
थोडा धीर धर असं म्हणत काव्य तिच्या पोटावर हात फिरवत आपल्या बाळाला शांत करत असते. आपल्या बाळाशी गप्पा मारत असते. तर दुसरीकडे पार्थ किचनमध्ये काव्यासाठी एक तिची स्पेशल डिश बनवत असतो, जी पार्थच्या हातची फेवरेट असते, ती म्हणजे फ्रूट सॅलड. आता फ्रूट सॅलड बनवत असताना पार्थ टेस्ट करून पाहतो आणि म्हणतो काहीतरी कमी आहे, आणि त्याच्या लक्षात येतं की यामध्ये तर वेलची पूड कमी आहे. पार्थ लगेच वेलची पूड टाकतो आणि त्याची टेस्ट पाहतो. त्यावेळी पार्थला काव्याचं ते फ्रूट सॅलड खाण्याचे क्षण आठवतात, कारण पार्थने एके दिवशी ज्यावेळी काव्यासाठी फ्रूट सॅलड बनवलेलं असतं त्यावेळी त्यामध्ये वेलची पूड टाकलेली असते आणि काव्या कौतुक करत म्हणते, वेलची, मला आवडते वेलची पूड, खरंच खूप छान झाला आहे. पार्थ म्हणतो, मागच्या वटपौर्णिमेसाठी मी माझ्या मांजरीसाठी असंच फ्रूट सॅलड बनवलं होतं आणि त्यावेळी अगदी आवडीने खाल्लं होतं. मला वाटलं नव्हतं की आमचं ते नातं या पुढे इथपर्यंत येईल आणि आमचं नातं इतकं छान पद्धतीने फुलत जाईल. मला तर वाटलंही नव्हतं की काव्या मला एक्सेप्ट करतील, पण या वटपौर्णिमेला तर काव्या प्रेग्नेंट आहेत, प्रेग्नेंट, वा वा असं म्हणत आता पार्थ स्वतःला शाबासकी देतो. आणि त्यानंतर आता तो रूमच्या दिशेने जात असतो, परंतु त्याचवेळी रम्या किचनमध्ये येते आणि तिची धडक पार्थला लागते. तर पार्थ म्हणतो, एकही रम्या, काय चाललंय तुझं, सावकाश जरा, तुझा पाय दुखतोय ना, मग कशाला एवढी धावपळ करतेस. तर रम्या पार्थला म्हणते, सॉरी, पण तुला कुठे लागलं नाहीये ना, बघू. तर पार्थ म्हणतो, मला कुठेही काही लागलेलं नाहीये. आता पार्थच्या हातातील फ्रूट सॅलड पाहून रम्या म्हणते, अरे वा, बायकोच्या भुकेची काळजी आहे तुला, म्हणजे आज स्वतःहून बायकोसाठी काहीतरी स्पेशल डिश बनवली आहेत आणि तेही फ्रूट सॅलड. तर पार्थ म्हणतो की हो, माझ्या बायकोसाठी मी फ्रूट सॅलड बनवले. काय आहे ना, आज वटपौर्णिमा आणि माझ्या बायकोने माझ्यासाठी उपवास केला, मग तिच्यासाठी एवढं तर करायलाच हवं ना. तर रम्या पार्थला म्हणते, ऐक ना, मी सुद्धा उपवास धरलाय आज आणि खूप थकल्यासारखं होतंय, खूप भूक लागली आहे, मला सुद्धा यातील थोडं फ्रूट सॅलड देशील का. आता पार्थच्या हातातील फ्रूट सॅलडचा बाऊल घेण्यासाठी रम्या हात पुढे करते. त्यावेळी पार्थ तो बाऊल लगेच मागे घेतो आणि म्हणू लागतो, ऐक ना, कसं आहे, म्हणजे मी तुला दिलं असतं फ्रूट सॅलड, नक्की दिलं असतं, तुझ्या भुकेची पण काळजी आहेच मला, पण कसं आहे ना, तुझी काळजी घ्यायला आता तुझा नवरा आहे ना, विजय, तो बनवेल, असंही बनवण्यात एक्सपर्ट आहे ना तो, मग तो बनवेल तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल. नाही म्हणजे त्याला जर अशा काही रेसिपी येत नसतील तर मला विचारायला सांग, मी सांगेन ना, मी सगळं काही शिकवेन, मग तो बनवेल आणि तुला भरवेलही. आता पार्थ काव्यासाठी तिथून निघून जातो. तर रम्या इथे म्हणते, तो भरवेल मला, पण मी कशाला खाऊ, तो माझ्यासाठी फक्त पपेट आहे, नवरा नाही आहे. पण पार्थ, आजही अगदी मनापासून मी तुलाच नवरा मानतेय, कारण गुरुजींची भविष्यवाणी लक्षात आहे माझ्या पार्थ. आणि तसंही पार्थ, हे तुमचं नातं अजून किती दिवस या फ्रूट सलाडसारखं गोड गोड असणार आहे, कधीतरी काहीतरी होईलच ना. आता रम्या हातात चाकू घेते आणि म्हणू लागते, आता लवकरच तुमच्या नात्यात वादळ येणार आहे पार्थ. अरे का म्हणून का विचारतोस, आता मी आली आहे ना, असं म्हणत रम्या हळूवारपणे त्या चाकूवरून हात फिरवत असते. आणि आता काव्या आणि पार्थ यांचं नातं तोडण्याचा तिचा खूप मोठा डाव असतो. तर दुसरीकडे पार्थ आता स्वतःच्या हातानेच काव्याला फ्रूट सॅलड भरवत असतो. तर काव्य खूप खुश होते आणि म्हणू लागते, खरंच अप्रतिम, एक नंबर, असं म्हणत पार्थने बनवलेल्या त्या फ्रूट सॅलडचं काव्य कौतुक करत असते. आणि पार्थला म्हणते, द्या ना. तर पार्थ मात्र काव्याकडे पाहत हसत असतो. तर काव्या पार्थला विचारते, काय झालंय, हसायला काय झालं. तर पार्थ काव्याकडे पाहत काव्याला म्हणतो, आता खाताय चवीने, प्रेमाने, अगदी मनापासून, पण मागच्या वटपौर्णिमेला आठवते का, किती हाडतूड केलं होतं तुम्ही मला, किती बोलला होता तुम्ही मला, हे घ्या, असं म्हणत आता पार्थ काव्याला मायेनेच प्रेमानेच घास भरवतो. परंतु त्यावेळी काव्याला हसायला येतं. तिला तिची मागची वटपौर्णिमा आठवते, ज्यावेळी पार्थने अगदी प्रेमाने आणि काव्याच्या काळजीनेच तिच्यासाठी फ्रूट सॅलडची डिश बनवलेली असते. तर त्यावेळी पार्थ काव्याला म्हणतो, हे घ्या. तर काव्यामध्ये, एक मिनिट, पण यासाठी मी तुम्हाला थँक्स म्हणणार नाही आणि आता माझी इच्छा नाही आहे खायची. तर त्यावेळी पार्थ काव्याला म्हणतो, एक मिनिट, मी एवढ्या मेहनतीने आणि आवडीने बनवून आणला आहे आणि आता तुम्ही हे काय म्हणताय की माझी इच्छा नाही आहे खायची. तर काव्या पार्थला म्हणते, पण मी तुम्हाला सांगितलंच नाही की माझ्यासाठी काहीतरी बनवा, घेऊन या, तुम्ही स्वतः बाहेर गेलात आणि तुम्ही मोठ्या बाउलमध्ये हे सगळं घेऊन आलात, मग आता मी काय करू. तर पार्थ काव्याला म्हणतो, मग घ्या, खा आता. तर काव्य पार्थवर चिडत म्हणते, आता सारखं खा खा करू नका, मी चिडे ना.
तर आता काव्याला ते सर्व क्षण आठवतात. तिला काही हसू आवरत नसतं. पार्थलाही हसायला येतं, कारण दोघांचं भांडणापासून सुरू झालेलं हे नातं कधी प्रेमाच्या वळणावर येऊन थांबलेलं असतं हे दोघांनाही माहीत नसतं. नकळतपणे दोघंही एकमेकांसाठी बनलेले असतात. तर काव्य आता हसतच पार्थला म्हणते, तुम्हाला सांगू का, मला तर सकाळपासून तेच आठवतंय. तर पार्थ काव्याला म्हणतो, काव्या, तुम्हाला वाटलं होतं का की आपलं नातं इतक्या पुढपर्यंत येईल? तर काव्य हसतच पार्थला म्हणते, नाही, पण देशमुख, मी तुम्हाला हेही म्हणाले होते की मला कुठलीही गोष्ट अर्धवट सोडायला आवडत नाही. मग मी सुद्धा तुम्हाला कसं अर्धवट सोडलं असतं? तर पार्थ म्हणतो, हो का, असं म्हणत दोघंही हसू लागतात. तर आता पार्थ काव्याला म्हणतो, अजिबात सोडू नका आणि हा विचारही करू नका. तर काव्या पार्थला म्हणते, पक्का, मी हा विचार सुद्धा करणार नाही. असं म्हणत काव्या आता पार्थला सुद्धा प्रेमाने घास भरवते आणि म्हणू लागते, पण खरंच ना देशमुख, बघता बघता आपलं नातं किती पुढपर्यंत आलं आहे ना. पण देशमुख, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्यातलं हे नातं, आपल्यातला हा बॉन्ड कायम असंच राहिला पाहिजे. काव्या पार्थचा हात हातात घेते आणि पार्थला म्हणते, आपल्या नात्यातील हा धागा कधीही तुटता कामा नये. तर आता पार्थ सुद्धा काव्याला होकार देतो. दोघांचंही नातं अगदी घट्ट बांधलेलं गेलेलं असतं. दोघांच्याही नात्याची गाठ अगदी घट्ट असते. तर दुसरीकडे मात्र रम्याने यांच्या नात्याची गाठ म्हणजेच त्यांच्या नात्याचा धागाच कापलेला असतो आणि धाग्याचं ते रीळ हातात घेत ती म्हणते, काय माहीत यातला कुठला धागा नंदिनीचा आहे आणि कुठला धागा काव्याचा आहे. मला फक्त काव्याचाच धागा कापायचा होता, पण त्या नंदिनीचा संसार तुटला तरी मला चांगलंच आहे. असं म्हणत रम्या वडाचा धागासुद्धा कापून टाकत असते. कटरने एक एक धाग्याची गाठ ती कापत असते आणि राग व्यक्त करत असते. आता झाडाला बांधलेला सगळा धागा ती तोडून टाकते आणि त्यानंतर दुसरा धागा हातात घेत म्हणते की आता रम्याची वटपौर्णिमा. असं म्हणत रम्या आता वडाच्या झाडाला तिने आणलेल्या धाग्याची गाठ मारत ती आता वटपौर्णिमेची पूजा करत असते. आता वडाच्या झाडाला फेऱ्या मारत असताना पहिल्या फेरीमध्ये ती म्हणू लागते की मी माझ्या पार्थला अगदी मनापासून नवरा मानला आहे, म्हणूनच मी आज पार्थच्या नावानेच वडाला फेऱ्या मारते, कारण माझी खात्री आहे एक ना एक दिवस नक्की पार्थ माझा होईल. कारण मी माझ्या पार्थला निवडला आहे, ग्रह ताऱ्यांशी भांडून, नशिबाशी लढून आणि हातावरच्या रेषा पुसून मी माझ्या पार्थला मिळवेन. या जगात जर देव असेल आणि युनिव्हर्स जर माझं ऐकत असेल ना, तर पार्थ नक्की माझा होईल. तसंही गुरुजी म्हणाले होते की त्यांना ते काव्याच्या हातात बाळ दिसलंय, पण ते बाळ काव्याचं आणि पार्थचं होतं असं गुरुजी कुठे म्हणालेत? जर काव्याला बाळ झालंच नाही किंवा पार्थ आणि काव्यामध्ये बाळ होत नाही म्हणून भांडणं झाली तर? असं म्हणत रम्या देवाला प्रार्थना करत म्हणते, देवा असंच होऊ देत, सगळ्या गोष्टी अगदी जुळून येऊ देत. आणि त्याच वेळी रम्याच्या घड्याळात 11:11 झालेले असतात. रम्या आता देवाला प्रार्थना करत पार्थ आपला व्हावा आणि काव्याला बाळ होऊ नये यासाठी प्रार्थना करत असते. आय लव्ह यू पार्थ, आय लव्ह यू सो मच. असं म्हणत ती वडाच्या झाडासमोरच पार्थवर असणारं प्रेम व्यक्त करते आणि त्यानंतर तिथून निघून जाते. इथे रम्याने काव्या आणि नंदिनी या दोघांच्या नात्याचे धागे तोडलेले असतात आणि त्या ठिकाणी आपला धागा मात्र मजबूतपणे बांधलेला असतो आणि यात तिने आपल्या आणि पार्थच्या नात्याचा धागा घट्ट करण्याचा, तिची गाठ घट्ट बांधण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं या सगळ्या गोष्टींमुळे नंदिनी मात्र खूप अस्वस्थ असते. तिची झोप उडालेली असते. ती त्याच गोष्टीचा विचार करत असते. आता जीवा नंदिनीसाठी खायला घेऊन येतो आणि आवाज देत म्हणतो नंदिनी, परंतु नंदिनीचा लक्ष नसतो. ती त्याच गोष्टींमध्ये हरवून गेलेली असते. तर त्यावेळी जीवा आवाज देत म्हणतो चकाचक बाई. तर नंदिनी म्हणते जीवा तुम्ही? तर जीवा विचारतो काय, कुठे तंद्री लागली आहे, ये बस. असं म्हणत जीवा नंदिनीला या सगळ्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतो. तर नंदिनी आता जीवाला विचारते, जीवा वो हे काय आहे? जीवा म्हणतो काय म्हणजे, आता 12 वाजून गेलेत आणि वटपौर्णिमेचा दिवस संपला आहे, त्यामुळे आता तू तुझा उपवासही सोडू शकतेस आणि हे तुझं डोळ्यातील दुःख अश्रू हेही संपवू शकतेस. तर नंदिनी जीवाला म्हणते, आज तुम्ही स्वतःच्या हाताने माझ्यासाठी चहा आणि टोस्ट बनवून आणलात, एवढं प्रेम? जीवा म्हणतो नाही, म्हणजे चहा मी बनवलाय, पण टोस्ट बेकरीवाल्याचं आपल्यावर असणारं प्रेम
तर नंदिनी हसू लागते. जीवाला नंदिनीला हसवायचं असतं, तिच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणायचं असतं. त्यावेळी जीवा नंदिनीला म्हणतो, तुला आठवतंय का, मागच्या वेळी ज्यावेळी मला बरं नव्हतं त्यावेळी सुद्धा तू माझी अशीच काळजी घेतली होतीस. खरं तर यापेक्षा जास्त काळजी घेतली होतीस. त्यावेळी तर तू मला चहा आणि टोस्ट असंच घेऊन आली होतीस. आता नंदिनीला ते सर्व क्षण आठवतात. ज्यावेळी जीवा जाग्यावर असतो त्यावेळी नंदिनी अगदी मनापासून त्याची काळजी घेत असते. त्याला काय हवं काय नको ते सगळं काही पाहत असते. तर आता नंदिनी जीवाला म्हणते, अच्छा म्हणून तुम्ही हा 1 कप चहा माझ्यासाठी घेऊन आलात का? तर जीवा म्हणतो, हो म्हणजे काय, आपल्याला तर सगळ्याच गोष्टी वाटून घ्यायची सवय आहे ना, मग आज चहा सुद्धा एका कपातच दोघांनी वाटून घ्यायचा आहे. तर दोघंही चहा पित असतात. त्यावेळी नंदिनी फुरक्या मारत चहा पित असते. तर जीवा आता नंदिनीला म्हणतो, चकाचक बाई, अशा फुरक्या मारून चहा कोण पितं? त्यावेळी नंदिनी जीवाला म्हणते, ज्यांचं मन साफ असतं त्याच असं फुरक्या मारत चहा पितात. असं म्हणत दोघेही गप्पा गोष्टी करत दोघंही खूप खुश असतात. तर त्यावेळी आता नंदिनी जीवाला म्हणते, बाय द वे, आज वडाला प्रदक्षिणा घालत असताना, वटपौर्णिमेचं व्रत करत असताना तुम्ही माझ्यासाठी जी कविता केली होती ती खरंच खूप छान होती. तर आता नंदिनी जीवाला विचारते, पण मला सांगा, ही कविता तुम्ही कधी केलीत? तर जीवा म्हणतो, कधी म्हणजे काय विचारतेस? तुझ्या माझ्या नात्यावर मी कधीही अशी अशी कविता बनवू शकतो. नंदिनी म्हणते, हो कधी पण? तर जीवा म्हणतो, हो कधी पण, तू फक्त बोल. नंदिनी म्हणते, अच्छा मग आता करून दाखवा माझ्या समोर. तर जीवा म्हणतो, आत्ता? नंदिनी म्हणते, हो आत्ता. तर नंदिनी जीवाला असं बोलतात. जीवा नंदिनीला म्हणतो, अरे माझ्या समोर तू असताना बघ, आत्ता आत्ता मी कविता तयार करू शकतो. तर जीवा थोडासा विचार करतो आणि आता आपली कविता व्यक्त करत म्हणतो, सगळ्या वादळातून तरुण जाईल आपल्या नात्याची होडी, सगळ्या वादळातून तरुण जाईल आपल्या नात्याची होडी. तर आता जीवाची कविता पूर्ण करत नंदिनी पुढे म्हणते, हळूहळू अशीच वाढत जाईल जीवांदिनीच्या नात्यातील गोडी, हळूहळू अशीच वाढत जाईल जीवांदिनीच्या नात्यातील गोडी. तर जीवा म्हणतो, क्या क्या बात आहे, असं म्हणत आता नंदिनीच्या त्या 2 वाक्यांचं जीवा खूप कौतुक करत असतो. कसली कमाल आहेस तू, एक सांगू? नंदिनी म्हणते, माहीत आहे, आय लव्ह यू टू. तर आता जीवाच्या मनातील प्रत्येक गोष्ट, त्याची प्रत्येक भावना नंदिनी अगदी व्यवस्थित ओळखत असते. आता जीवा नंदिनीला म्हणतो, इसी बात पे टोस्ट हो जाए. असं म्हणत जीवा आता नंदिनीला टोस्ट खायला देतो आणि म्हणतो, हे घे याच्यात बुडव. नंदिनी म्हणते, नाही नाही. असं म्हणत नंदिनी जीवाच्या हातात असणाऱ्या चहाच्या कपामध्ये टोस्ट बुडवते आणि चहा आणि टोस्ट एन्जॉय करत असते. आता दोघंही गप्पा मारत एकमेकांसोबत चहाने टोस्टचा आस्वाद घेत असतात. बाहेर जोराचा पाऊस चालू असतो आणि दोघंही ते चहाने टोस्ट एन्जॉय करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पार्थ आपल्या बायकोची काव्याची अगदी मनापासून काळजी घेत असतो. मायेनेच तिला घास भरवत असतो आणि आता काव्यासुद्धा पार्थला भरवते. दोघंही एकमेकांकडे पाहत एकमेकांच्या डोळ्यातून व्यक्त होत आता त्या स्केचकडे पाहतात. समोर असणारं स्केच आणि दोघांच्या नात्यातील गोडवा हा अगदी त्याच फ्रूट सॅलडप्रमाणे असतो. तर आता ढगांचा गडगडाट होत असतो, विजा चमकत असतात आणि बाहेर खूप छान वातावरण असतं. छान वारा सुटलेला असतो आणि समोर मात्र स्केच घेऊन इथे दोघंही मात्र एकमेकांना फ्रूट सॅलड भरवत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आर्या तिच्या हॉस्पिटलमध्ये असते आणि फोनवर बोलत म्हणते, किती उशीर खामकर, ही तुमची टिफिन सर्व्हिस आहे का? अहो माणसाला जेवण कधी मिळणार? जेवणाचा डबा मिळणार आहे का वेळेत? तो तर वेळेत येत नसेल तर मग तो माणसाच्या 13व्याला पोचणार आहे का? लवकर पाठवा डबा. असं म्हणत आर्या खूप चिडलेली असते. आता आर्या तिचं काम करत असते आणि त्या क्षणी तिला फोन आलेला असतो, पण तो फोन नंदिनीचा असतो. आर्या काही पाहत नाही आणि फोन उचलत म्हणते, काय आहे? तर नंदिनी म्हणते, काय गं, काय झालंय? तुझा मूड असा काय आहे? तर आर्या म्हणते, एक चांगली टिफिन सर्व्हिस असू शकत नाही का माझ्या आयुष्यात? एक चांगला टिफिन मिळू शकत नाही का? तर नंदिनी म्हणते, काय गं, तू अजून जेवली नाही आहेस का? तर आर्या म्हणते, नाही ना, मी अजून जेवलेली नाही. नंदिनी आर्याला म्हणते, आर्या गं, कशी मुलगी आहेस तू, गरोदर बाईने एवढा वेळ उपाशी राहू नये. तर आर्या नंदिनीला म्हणते, ऐक ना, मी अजून जेवले नाहीये आणि तू मला हे सगळं बोलतेस का? तर जीवा आर्याला म्हणतो, एक मिनिट, आम्ही येऊ का जेवण घेऊन? आम्ही यायचं का टिफिन घेऊन? परंतु त्याचवेळी आर्याचा टिफिन आलेला असतो. तर आर्या जीवाला म्हणते, माझं जेवण आलंय, त्यामुळे जन्मीजय नंदिनी, मी तुमच्याशी नंतर बोलू का? असं म्हणत आर्या फोन ठेवते.
तर नंदिनी म्हणते, अरे देवा, काय करायचं या आर्याचं काहीच कळत नाही. तर जीवा म्हणतो, आपलं मानूयात, बाकी काय, असं म्हणत दोघेही हसू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, काव्या तिचा अभ्यास करत असते आणि त्याचवेळी मेसेज येतात. तर आता काव्याने IIP रोडवरचा व्हिडिओ टाकलेला असतो, त्याखाली कमेंट आलेले असतात. तर काव्यामध्ये, हा तर माझा जुना IIP रोडवरचा व्हिडिओ आहे. काय लोकांनी कमेंट टाकले आहेत, नुसत्याच तोंडाच्या वापा दवडल्या, त्याचं पुढे काय झालं, आत्तापासूनच आश्वासन द्यायची सवय लागली मॅडमला, असं म्हणत वेगवेगळ्या कमेंट्स आलेल्या असतात. आणि त्या कमेंट वाचून काव्याला मात्र धक्काच बसतो. या सगळ्यामुळे काव्याला वाईटही वाटतं. तर त्याचवेळी पार्थ त्या ठिकाणी येतो आणि काव्याला विचारतो, काय झालंय, मळमळतंय का? तर काव्या म्हणते, हो. तर पार्थ म्हणतो, अरे देवा, पार्थला काय करावं यासाठी पार्थ विचार करत असतो. तर काव्या म्हणते, पण बेबूमुळे नाही, लोकांच्या कमेंटमुळे. तर पार्थ म्हणतो, पण नका वाचू ना मग कमेंट. तर काव्या म्हणते, पण सत्य परिस्थिती बदलणार नाही ना पार्थ. या सगळ्यात सत्य हेच आहे की मी IIP रोडचं काम करू शकत नाही. काव्याने खूप प्रयत्न करूनही काव्याच्या कामाला काही यश मिळालेलं नसतं. म्हणून काव्या पार्थला म्हणते, हरले हरले मी देशमुख, हरले, असं म्हणत काव्याला खूप वाईट वाटत असतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनी आर्यासाठी डबा भरत असते आणि जीवाला म्हणते, माझ्या बाळाची आई होणार आहे ती, माझ्या बाळाची सरोगेट मदर आहे ती, मी तिच्या स्पेसमध्ये शिरणार. अहो, तिच्या पोटात आपलं बाळ वाढतंय. आता नंदिनीचं हे बोलणं कोणीतरी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलेलं असतं, तिच्या बोलण्याचा व्हिडिओ बनवलेला असतो, परंतु नंदिनी आणि जीवाला मात्र यातलं काहीच माहीत नसतं. तर दुसरीकडे काव्या पार्थला म्हणते, खरंच अगदी तुम्ही ग्रेट आहात, खूप छान कल्पना आहे, असं म्हणत आता दोघंही झाडं लावण्यासाठी बाहेर पडलेले असतात. तर इकडे वसू आत्या विचारतात, काय करायचं आहे आपण? रम्या म्हणते, राडा करायचा आहे आपण, राडा. तर आता वसू आत्या म्हणतात, म्हणजे? तर रम्या म्हणते, त्यांना झाडं लावण्यासाठी माती हवी आहे ना, मग आता आपण राडाच करायचा. तर दुसरीकडे काव्या आणि पार्थ ही झाडं लावत असतात. तर त्याचवेळी त्यांच्या समोर कोणीतरी येतं. तर काव्या पार्थला विचारते की तुम्ही बोलवलंय का यांना? तर पार्थ काव्याला म्हणतो, मी का बोलवेन? तर आता समोर नक्की काव्य आणि पार्थचं नक्की कोणतं संकट असतं हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.